भुमरे दानवेंमध्ये कोटींची डील म्हणून लोकसभेत माझा पराभव। ठाकरेंना पक्ष वाचवायचा असेल तर अंबादास दानवेंवर कारवाई करावीच लागेल। चंद्रकांत खैरेंचा पक्ष नेतृत्वाला निर्वाणीचा इशारा। उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचंय पण घेतलं नाही। भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट। तर औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा देणाऱ्यांसोबत जाणार नाही, राऊतांचा पलटवार। खुश म्हणणाऱ्या महायुतीत पुन्हा नाराजी। चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी नाही। भाषण नाकारल्यामुळे शिंदे पवार नाराज असल्याची चर्चा। भाजप मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारीत। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कॅप्टन बदलणार। मुंबई अध्यक्षपदावर नव्या चेहऱ्याला संधी देणार। मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार पदाची निर्मिती म्हणजे फडणवीसांची अजित पवारांच्या अर्थ खात्यात घुसखोरी। रोहित पवार यांची ट्विटरद्वारे टीका। खासदार प्रणिती शिंदेंकडून भाजपशी राक्षसाशी तुलना। देश हळूहळू हिटलरशाहीकडे नेला जात असल्याचं प्रणिती यांचं टीकास्त्र। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल। सत्तेसाठी काँग्रेसने संविधानाला साधन बनवलं, मोदींची टीका। मुस्लिमांबद्दल प्रेम असेल तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाहीत, नरेंद्र मोदींचा काँग्रेसला खोचक सवाल। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची मला सुपारी। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचा गौप्यस्फोट। राज्यातील अनेक एन्काउंटर बोगस असल्याचाही दावा। आणि अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी। सलमानची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी। वरळी वाहतूक विभागाला व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल।